मित्रांनो नमस्कार. आपल्याला माहिती आहे की आपल्या शरीरामध्ये एकूण 3 दोष असतात, वात, पित्त आणि कफ, आणि ह्यांच्यामध्ये सुद्धा वात दोषाला खूप जास्त महत्त्व दिले गेले. ज्यावेळेला आपल्या शरीरातला वात दोष वाढतो त्यावेळेला आपल्याला अनेक आजारांना सामोरं जावं लागतं. त्यातच आता आपण उन्हाळ्याकडून पावसाळ्याकडे जातोय आणि पावसाळा तर साक्षात वात प्रकोपाचा म्हणजेच ह्या वात दोषाच्या वाढण्याचा कालावधी म्हणून ओळखला गेलाय. आणि म्हणूनच पावसाळ्यामध्ये जात असताना आपल्याला आपल्या आहारामध्ये अशा काही पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे ज्यामुळे वात दोष नियंत्रणात राहून आपण निरोगी राहू शकतो. चला बघूयात असे कोणते पदार्थ आहेत ज्यांच्यामुळे खरंच वात दोषाला आपण नियंत्रणात ठेवू शकतो. वात दोष कमी करणाऱ्या पदार्थांमध्ये शेवग्याला खूप जास्त महत्त्व आहे. तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेला पावसाळा सुरू होतो, मृग नक्षत्र येतं, त्यावेळेला घराघरात शेवग्याची भाजी केली जाते. आता शेवग्याची भाजी करणं ही फक्त परंपरा नसून ह्याच्यामध्ये आरोग्य सुद्धा लपलेलं आहे. कारण शेवगा हा उष्ण गुणाचा आहे, वात कमी करणार आहे सांधेदुखीच्या आजारावरती. तसंच जर वातामुळे शरीर थकलं असेल तर त्याला ताकद देण्यासाठी सुद्धा शेवगा खूप महत्वाचा असतो. आणि म्हणूनच परंपरेनुसार चालत आलंय मग एकच दिवस शेवगा खाऊयात असं न करता जर तुम्ही पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसांच्या मध्ये तरी निदान जर शेवगा रोज खाला, शेवग्याची रोज भाजी खाली, तर वात दोष चांगल्या पद्धतीने नियंत्रणात राहू शकतो आणि तुमचं आरोग्य सुद्धा ह्या बदलणाऱ्या ऋतूमध्ये चांगलं राहू शकतं. यानंतरचा दुसरा पदार्थ आहे तो म्हणजेच लसूण. जर तुम्हाला वाताची तक्रार आहे पण जर पित्ताचा त्रास नसेल तर लसूण हे तुमच्यावरती अमृताप्रमाणे काम करेल. लसूण हे श्रेष्ठ वातनाशक म्हणून ओळखलं गेलंय. जर हाडं झिजले असतील, हाडं दुखत असतील, सांध्यांची सूज असेल, सांधे कमकुवत झाले असतील तर लसूण खूप चांगलं काम करतं. त्याचबरोबर जर वात वाढल्यामुळे हृदय थकलंय, हृदयाची धडधड होते, चाललं तरी सुद्धा दम लागतोय, अशा जर तक्रारी असतील तिथं सुद्धा लसूण खूप चांगला कामाला येतो. जर तुम्ही लसूण चटणी करून तेलाबरोबर खाली तर तो एक चांगला रामबाण उपाय राहतो. त्याचबरोबर तुम्ही लसूण दुधामध्ये शिजवून वापरू शकताय, लसणाचा वापर फोडणी देण्यासाठी सुद्धा करू शकताय आणि त्यामुळे वात कमी ठेवू शकताय. आपण बघितलं की लसूण चांगल्या पद्धतीने वात कमी करतो, पण ज्यांना पित्ताची तक्रार आहे त्यांच्यामध्ये मात्र लसूण आपण जास्त वापरू शकत नाही. आणि अशा वेळेला आपल्या मदतीला येतो कांदा. हरते केवलम वातम अशा शब्दामध्ये कांद्याची स्तुती केली जाते. म्हणजेच जर वात वाढला असेल तर तो वात आपण कांद्यामुळे कमी करू शकतो असं ह्याच्यामध्ये म्हटलंय. कांदा हा ताकद देणारा आहे, स्निग्ध गुणाचा आहे, शरीरामध्ये वाढलेला वात कमी करणारा सुद्धा आहे. त्याचबरोबर जर अतिमैथुनामुळे वात वाढला असेल, शुक्रक्षय झाला असेल, त्यावेळेला ही शुक्रक्षय भरून काढण्यासाठी सुद्धा कांदा खूप उपयोगी ठरतो. यानंतरचा पदार्थ येतो तो म्हणजेच उडीद. उडीद हा गुणांनी स्निग्ध आहे, उष्ण आहे. त्याचबरोबर जर आपल्या शरीरामध्ये वात अडकला असेल तर वाताला योग्य दिशा देण्याचं काम सुद्धा उडदामुळे होतं. त्याचबरोबर जर वातामुळे पोट साफ होत नसेल तिथं सुद्धा उडीद खूप चांगलं काम करतो. जर तुम्हाला धातुक्षयामुळे वात वाढला असेल, म्हणजे जर अति कष्ट असेल, अति मैथुन असेल, अति चिंता असेल, आजारपण आलं असेल आणि त्यानंतर जर थकवा आला असेल तर ह्या प्रत्येक थकव्याला भरून काढण्याची ताकद उडदामध्ये असते. जर तुम्ही उडदाचं सूप केलं, उडदाची आमटी केली, उडदाचा पापड असेल किंवा अगदी बाहेरून सुद्धा उडदाचं तेल अंगाला लावायला वापरलं तरी सुद्धा ह्याच्यामुळे वात चांगल्या पद्धतीने नियंत्रणात राहतो. यानंतर पाचवा पदार्थ येतो तो म्हणजेच जवस. ओमेगा 3 फॅटी ऍसिडचं आगार म्हणून आपण जवसाला ओळखतो. जवसामुळे जर सांधे झिजले असेल तर ती झीज दूर होते. जवसामुळे सांध्यांची सूज सुद्धा कमी होते. त्याचबरोबर डिलिव्हरी नंतर ओटीपोटामध्ये जर वात साचला असेल तरी सुद्धा जवसाचा खूप चांगला वापर होतो. आपण अनेक वेळेला जवसाची चटणी वापरतो. त्या जवसाच्या चटणीचा वापर जर पावसाळ्यात केला तर पोटातल्या वायूवरती सुद्धा काम होतं आणि इतर शरीरामध्ये साचलेल्या वायूवरती सुद्धा जवस अगदी चांगलं काम करतो. यानंतर सहावा पदार्थ येतो तो म्हणजेच तीळ. आपल्याला माहिती आहे की थंडीच्या दिवसांच्या मध्ये मकर संक्रांतीच्या वेळेला आपण तिळगुळ भरपूर खातो, कारण त्यावेळेला वात दोष वाढलेला असतो आणि त्या वाताला नियंत्रणात आणायचं काम तिळामुळे होतं. तसाच वात दोष जेव्हा पावसाळ्यात वाढतो तेव्हा सुद्धा तीळ खूप चांगलं उपयोगी ठरतं. तिळाची चटणी करून त्याचबरोबर तिळाचं तेल पिण्यासाठी किंवा अंगाला लावण्यासाठी सुद्धा वापरून आपण वाताला नियंत्रणात आणू शकतो. तसंच बऱ्याच वेळेला तीळ चावून खाल्यामुळे सुद्धा त्याचा हिरड्याच्या दातांच्या आजारावरती आपण उपयोग करून घेऊ शकतो. आपल्या शरीरामध्ये वात सगळीकडे असतो, पण त्यात सुद्धा आपल्या पक्वाशामध्ये जो वात आहे तो सगळ्यात महत्वाचा मानलाय. म्हणजेच
पक्वाशयात साचलेल्या वाताला जर आपण नियंत्रणात आणलं तर सगळ्या शरीरातल्या वाताला आपण जिंकू शकतो आणि हे काम होतं ते म्हणजेच ओव्यामुळं. ओवा हा पोटातला साचलेला वात काढतो, पोटातील मुरडा कमी करायला मदत करतो. त्याचबरोबर स्त्रियांना पाळीच्या वेळेला सुद्धा वातामुळे ओटीपोटात दुखत असतं त्याच्या वेळेला सुद्धा ओवा खूप चांगला फायदेशीर राहतो आणि त्यामुळेच जर जेवायच्या अगोदर आपण ओवा कोमट पाण्याबरोबर घेतला तर वात कमी करायला खूप महत्वाची भूमिका बजावतो. ओवा जसा पक्वाशयातला वात कमी करतो तसाच इथला वात कमी करणारा आणखी एक पदार्थ आहे तो म्हणजेच हिंग. आपल्याला सुद्धा माहिती आहे की जर कधी पोटात दुखत असेल किंवा लहान मुलांच्या पोटामध्ये वायू साचला असेल तर हिंगाचा वापर पूर्वीपासून होत आलेला आहे. तुम्ही सुद्धा जर पोटातला वात कमी करायचा असेल तर जेवणाच्या पहिल्या घासाला 1 चमचाभर तूप आणि त्याच्यामध्ये पाव चमचा हिंग पावडर एकत्र करून जर खाल्लं आणि मग जेवायला सुरुवात केली तर पोटातला वायू खूप चांगल्या पद्धतीने कमी होतो. त्याचबरोबर लहान मुलांच्या पोटदुखीसाठी हिंग वरून देण्याच्या पेक्षा जर तुम्ही हिंग आणि एरंडेल तेल एकत्र केलं आणि त्याचा जर पोटाला लेप लावला तरी सुद्धा तो वात कमी व्हायला खूप चांगली मदत होते. हिंग फक्त पोटातलाच नव्हे तर जर तुमचे सांधे आखडले असतील तरी सुद्धा खूप चांगला उपयोगाला येतो. पावसाळ्यामध्ये सांधे आखडणं किंवा सांधे दुखण्याची तक्रार बऱ्याच जणांना असते आणि ही जर तक्रार कमी करायची असेल तर कोमट पाण्याबरोबर सुंठ घेणं खूप चांगलं राहतं. सुंठ वात कमी करतं आणि त्याचबरोबर सांध्यांची सूज सुद्धा कमी करतं. त्याचबरोबर जर वातामुळे खोकला असेल म्हणजेच फक्त कोरडी ढास लागत असेल, कोरडा खोकला असेल त्यावेळेला सुद्धा सुंठीचा वापर हा खोकला कमी करायला मदत करते. म्हणूनच बऱ्याच वेळेला आपण सुंठ गुळाबरोबर त्याचबरोबर सुंठ चहामधून सुद्धा घेत असतो. कधी कधी तर डिंक, खोबरं आणि सुंठीचा लाडू सुद्धा बनवून खाला जातो. वात कमी करणारे अनेक पदार्थ हे गुणाने स्निग्ध असतात पण एक पदार्थ असा आहे जो गुणाने रुक्ष आहे म्हणजेच कोरडा आहे पण तरी सुद्धा त्यामुळे वात कमी होतो तो आहे कुळीथ. आपण बऱ्याच वेळेला कुळथाचे पारंपरिक पदार्थ बघत आलेलो आहोत पण हे पदार्थ जर खाल्ले तर अनेकांच्या मध्ये उष्णता वाढवण्याची तक्रार होत असते कारण कुळीथ हे गुणांनीच उष्ण आहे पण ह्याच उष्ण गुणामुळे कुळथामुळे वात सुद्धा कमी होतो आणि म्हणून पावसाळ्याच्या दिवसांच्या मध्ये जर आपण कुळथाचं कडण किंवा कुळथाच्या वेगवेगळ्या रेसिपीचा वापर केला तर हा वात कमी येऊ शकतो. विशेषतः जर ओटीपोटामध्ये वात असेल किंवा मूतखड्याचं दुखणं असेल किंवा वातामुळे जर लघवीला साफ होत नसेल तर कुळथाचा खूप चांगला वापर करून घेता येतो. आपण बरेच वात कमी करणारे पदार्थ बघितलेत पण त्यांचं कार्य हे बहुतांशी वेळेला इनडायरेक्ट स्वरूपात होत असतं पण डायरेक्ट वातावरती काम करून वंगण देण्याचं काम करत असतो तो म्हणजे डिंक. डिंक पचायला जरी थोडा जड असला तरी सुद्धा त्याचं काम खूप चांगलं असतं कारण डिंकामुळे जर मणक्याची चकती निसटली असेल, झिजली असेल किंवा गुडघ्याची गादी जरी झिजली असेल तरी सुद्धा डिंक तिथं मदत करतो. त्याचबरोबर हाडांची झीज भरून काढायला सुद्धा डिंक उपयोगाला येतो. तसंच डिलिव्हरी नंतर ज्या वेळेला गर्भिणींच्या मध्ये वात वाढलेला असतो, हाडांची किंवा सांध्यांची झीज झालेली असते ती भरून काढण्यासाठी सुद्धा तिला डिंकाचा लाडू खायला दिला जातो. तुम्ही सुद्धा डिंक चांगला तुपामध्ये भाजून घेऊन त्याची पावडर करून खाऊ शकता. ही पावडर दुधातून घेतली तर जास्त चांगली प्रभावी ठरते. डिंकाच्या लाडूमध्ये बऱ्याच वेळेला ड्रायफ्रूट मिक्स करून तो लाडू बनवला जातो कारण ड्रायफ्रूट जसं की बदाम, पिस्ता, काजू त्याचबरोबर खारीक, अक्रोड हे सगळे पदार्थ वात कमी करणारे आहेत आणि हे फक्त वात कमी करतातच असं नव्हे तर शरीराला ताकद सुद्धा देत असतात आणि वात हा फक्त शारीरिक कष्टामुळेच वाढतो असं नव्हे तर अनेक वेळेला मानसिक ताणतणाव आणि अतिविचारांच्यामुळे सुद्धा मेंदू थकतो आणि वात वाढतो. अशा पद्धतीच्या वाताच्या वाढण्यावरती सुद्धा सगळे ड्रायफ्रुट्स खूप चांगले काम करतात. ह्या ड्रायफ्रुट्सना तुम्ही पावडर करून दुधातून घेऊ शकताय किंवा खिरीमधून सुद्धा तुम्ही ह्यांचा वापर करू शकताय. जेव्हा जेव्हा शरीरामधला वात वाढतो तेव्हा तेव्हा पेशींची झीज व्हायला लागते आणि इथं नावातच नवनिर्मितीची क्षमता असणारा नवनीत आपल्या उपयोगाला येतो. नवनीत ज्याला आपण लोणी म्हणतो तो आपल्या शरीरातील वात दोष तर कमी करतोच त्याचबरोबर जर वातामुळे सांध्यांचा कटकट आवाज येत असेल तर तोही कमी होतो. त्याचबरोबर त्वचा कोरडी पडली असेल तर ती सुद्धा लोण्याच्या योगानं कमी होते. जर तुम्ही लोणी खडीसाखरेबरोबर एकत्र जर केलं तर वाताबरोबर पित्त दोष आणि शरीरातील उष्णता सुद्धा कमी यायला मदत होते. जर तुमच्याकडे ताजं लोणी उपलब्ध नसेल तेव्हा तुम्ही ह्याच्याऐवजी तुपाचा सुद्धा वापर करू शकताय.
ह्या सगळ्या पदार्थांच्यामुळे वात कमी होतोच, पण जर तुम्ही मांसाहारी असाल तर अंडी, मटण, मासे हे पदार्थ सुद्धा वाताला कमी करतातच. त्याचबरोबर जर तुमच्या शरीराची झीज झाली असेल आणि शरीराची ताकद कमी पडत असेल तरी सुद्धा ती ताकद पूर्ववत आणायला सुद्धा मदत करतात. यामध्ये तुम्ही जर मटण किंवा चिकन सूपचा तुपाची फोडणी देऊन वापर केला तरी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने वात नियंत्रणात आणू शकताय. वातावरती तुम्ही विजय मिळवू शकताय. व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण बघितले की तिन्ही दोषांचा मध्ये वात दोषाला खूप जास्त महत्त्व दिलंय. असं म्हटलं जातं की जर तुम्हाला कुठलाही आजार बरा करायचा असेल तर पहिल्यांदा वात दोषाला जिंकणं खूप महत्त्वाचं असतं. एवढे ह्या वाताला महत्त्व आहे आणि विशेषतः वर्षा ऋतूमध्ये तर तुम्ही वाताला जिंकण्यासाठी वरती सांगितलेल्या गोष्टी तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करणं खूप गरजेचं आहे. तसंच आपण एक व्हिडिओ बनवलाय ज्याच्यामध्ये वात वाढतो म्हणजे नक्की काय होतं, वात वाढल्यानंतर कोणती लक्षणे दिसतात, हा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. आणि जर वात वाढण्याची ती लक्षणं तुमच्यामध्ये दिसत असतील तर तुम्हाला सुद्धा हे सगळे पदार्थ आपल्या आहारामध्ये समाविष्ट करणं खूप गरजेचं आहे. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. व्हिडिओ नक्की बघून घ्या. या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतोय. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात. धन्यवाद.